फक्त एक वाटी हरभरा डाळ आणि वांगी वापरून इतकी भन्नाट भाजी होऊ शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत डाळ वांग, जे बनवायला आहे एकदम सोपं. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी आपण डाळ वांग्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत 15 ते 20 लसूण पाकळ्या. त्यानंतर घेतलेलं आहे अर्धा इंच आलं. यामध्ये आपण घातलेल्या आहेत 3 हिरव्या मिरच्या. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 2 चमचे सुकं खोबरं, जे आपण किसून भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि मिक्सरला आता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त असं बारीक आपल्याला याचं वाटण तयार करायचं नाहीये. गरजेप्रमाणेच पाणी यामध्ये घालायचं, खूप पाणी घालायचं नाहीये. शक्यतो आपल्याला पाणी न वापरताच हे वाटायचंय. आता वाटण तयार झालेलं आहे. आपण फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घातलेली आहे मोहरी. मोहरी छान तडतडली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत जिरे. जिरे सुद्धा आपले फुललेले आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा. तर इथे आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. जर मध्यम आकाराचे कांदे असतील तर तुम्ही 2 कांदे सुद्धा घेऊ शकता. आता कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपल्याला खूप जास्त कांदा शिजवायचा नाहीये. कांदा फक्त मऊ होईपर्यंतच आपण त्याला छान परतून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता कांदा छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो. तर इथे एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आता टोमॅटो सुद्धा आपल्याला या कांद्यामध्ये आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तो मऊ होईपर्यंत आपण याला छान असं परतून घेणार आहोत. टोमॅटो सुद्धा आपला छान आता परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता टोमॅटो सुद्धा आपण व्यवस्थित स्लो फ्लेम वरती छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घातलेलं आहे थोडंसं हिंग आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटण. जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आता आपण या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे. आणि आता आपल्याला याला कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. म्हणजे याचा जो स्वाद आहे तो आपल्या भाजीमध्ये खूप छान उतरेल. तर अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आता तुम्ही बघू शकता बाजूने छान असं त्याला तेल सुटलेलं आहे. आपले सगळं वाटण छान असं परतून झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालत आहोत सुके मसाले, ज्यामध्ये आपण घातलेला आहे अर्धा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा आपण लाल तिखट घातलेला आहे आणि 2 चमचे आपण कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालून आता हे सगळे मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 सेकंदासाठी आपल्याला हे या वाटणामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्या भाजीला याचा स्वाद खूप छान येईल. आता मसाले आपले छान परतून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. तर कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मसाले छान मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला या मसाल्यांमध्ये घालायची आहे हरभरा डाळ. तर 1 कप हरभरा डाळ आपण 3 तासासाठी भिजत ठेवली होती आणि भिजवून घेतलेली ही हरभरा डाळ आपण या भाजीसाठी वापरणार आहोत. आता हरभरा डाळ या मसाल्यांमध्ये घातल्यानंतर याला छान एकदम मिक्स करून घेऊयात, या मसाल्यांमध्ये परतून घेऊयात. आणि त्यानंतर आपण यामध्ये घातलेलं आहे वांग. तर हिरवं वांग आपण अर्धा किलो घेतलेलं आहे, त्याच्या फोडी करून आपण धुवून घेतलेलं आहे. आता हे वांग घातल्यानंतर सुद्धा आपण हे मसाले सगळे छान असे मिक्स करून परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून याला मिक्स करूयात आणि कुकरला याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करायच्या आहेत, म्हणजे आपली भाजी छान अशी शिजणार आहे. जर तुमच्याकडे आधीच डाळ भिजवलेली असेल तर एकदम झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला तितकीच भन्नाट लागते. मला तरी ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत खायला खूप आवडते. तुम्हाला ही भाजी खायला कशासोबत आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्यांनंतर छान अशी आपली डाळ वांग्याची भाजी शिजलेली आहे आणि रंगही त्याचा किती सुरेख आलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.